नमस्कार, मी उत्तम कुमार. एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार गट या पक्षाबाबत. कारण त्यातल्या धडाडीच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी एक 2-3 दिवसांपूर्वी एक विधान केलं की मी अशा पक्षात काम करू शकले नसते आणि पक्ष फुटला ते बरं झालं. काय आहे त्यांचं हे विधान? कशामुळे ते त्यांनी हे विधान केलं? कशामुळे त्यांनी हे उद्गार काढले? या सगळ्याचाच आपण धांडोळा घेणार आहोत, आढावा घेणार आहोत. आपले राजकीय विश्लेषक आणि खास निमंत्रित वरिष्ठ पत्रकार शिवाजीराव आतकर यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत सुप्रियाताईंचं हे विधान नेमकं कुणाला होतं उद्देशून, सुप्रियाताईंच्या या विधानामागे नेमके कुठले कुठले अर्थ निघतात, सुप्रियाताईंचं हे विधान करण्यामागे काही वेगळी गणितं आहेत का, आणि की पहिल्यांदाच त्यांनी कारण अशा पद्धतीचं पक्षफुटीबाबतचं थेट आणि मोठं विधान केलंय, त्यामुळे या विधानाला निश्चितच वेगवेगळे कंगोरे आहेत, वेगवेगळे अर्थ आहेत. ते आपण जाणून घेऊया शिवाजीरावांकडनं. शिवाजीराव, या टॉक शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. काय विधानाचा अर्थ घ्यायचा सुप्रियाताईंच्या? रविवारी पुण्यात जो पक्ष बैठक झाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची जी बैठक झाली त्याच्यामध्ये सुप्रियाताई अतिशय आक्रमकपणे बोलल्या. तर त्या काय बोलल्या ते दोन अनुषंगाने बोलल्या, दोघांच्या अनुषंगाने बोलल्या. तर ती वाक्य फार महत्वाची आहे आणि अतिशय आक्रमक आहे. वास्तविक सुप्रियाताई इतके आक्रमक बोलत नाही, परंतु रविवारी जी बैठक त्यांची झाली, त्या पक्षाची जी बैठक झाली त्याच्यामध्ये त्या फार आक्रमक बोलल्या. त्या काय बोलल्या तर त्यांनी धनंजय मुंडेंचं नाव घेतलं नाही. त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की अतिशय फालतू माणूस आहे, हे एक वाक्य आहे. दुसरी गोष्ट हे काय, हे का बरं झालं मी या पक्षात नाहीये, पक्ष फुटला हे चांगलं झालं, बरं झालं हा पक्ष फुटला आणि मी त्यांच्या सोबत नाहीये. एक वेळ विरोधात बसणं पत्करलं, परंतु यांच्या सोबत काम करणं योग्य नाही. बरं झालं पक्ष फुटला, हे त्यांनी 2-3 वेळा हे वाक्य वापरलं. दुसरी गोष्ट अजून अशी आहे की त्याच्यात अजून एक फार महत्वाचं वाक्य वापरलं की जो माणूस ज्याला नैतिकता नाही, जो माणूस आपल्या बायकोच्या आणि मुलीच्या वाहनामध्ये, गाडीमध्ये पिस्तूल ठेवतो आणि त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतो, त्याची नैतिकता कुठे आहे? एकंदरीत अशा आशयाचं त्यांचं जे वाक्य होतं. आणि एकंदरीत बरं झालं की मी या लोकांसोबत नाही, असं थेट त्या बोलल्या आणि अतिशय आक्रमक पद्धतीने बोलल्या. आणि पहिल्या 100 दिवसामध्ये 1 विकेट महायुतीची गेलेली आहे. ती धनंजय मुंडेंच्या स्वरूपात गेलेली आहे. हे नाव त्यांनी घेतलेलं जरी नसलं तरी त्यांनी रोख तो त्यांच्याकडे होता. आणि त्याच्यानंतर अजून एक वाक्य फार महत्वाचं आहे आणि त्याच्या भोवती सध्या चर्चेनं उधाण आलेलं आहे. ते वाक्य काय आहे की तुम्ही पाहत राहा, आगामी 6 महिन्यामध्ये दुसरी विकेट या महायुतीची पडणार आहे. दुसऱ्याही मंत्र्याला राजीनामा द्यायला लावणार आहे. हा मंत्री डरपोक आहे. हा मंत्री बायकोच्या पाठीमागे लपून आरोप करतो आणि समोर यायचं धाडस नाही. अरे डोंके के चोट पे तू लढ ना, समोर येऊन लढ ना, अशा पद्धतीने त्यांनी त्या बैठकीमध्ये आव्हान दिले. आणि सुप्रियाताई जेणेकरून त्यांची एकंदरीत प्रतिमा कशी आहे की ते सौम्य थोडंसं बोलतात, इतक्या आक्रमक त्या पद्धतीने ते बोलत नाही, परंतु त्या बैठकीमध्ये अतिशय आक्रमक पद्धतीने त्या बोललेल्या आहेत. याचा अर्थ काहीतरी त्यांच्या हाताला सापडलेलं आहे दुसऱ्या मंत्र्याच्या बाबतीत. आणि एवढे कॉन्फिडन्स, एवढ्या आत्मविश्वासाने त्या जर बोलत असतील तर दुसरी विकेट पडू शकते, असंच वातावरण निर्माण झालेलं आहे. एकंदरीत चर्चा सुरू झालेली आहे आणि सुप्रियाताईंच्या एकंदरीत या आक्रमक वक्तव्यांभोवती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चा आहे. हे खूपच महत्वाचा दृष्टिकोन मांडला तुम्ही की सुप्रियाताईंची प्रतिमा आहे एकूणच सौम्य पद्धतीने बोलणं किंवा इतका आक्रमक पद्धतीने बोलण्याची त्यांची प्रतिमा नाही. तर नेहमी सौम्य बोलतात आणि सामोपचारानं घेण्याची, त्यांची सामंजस्याने घेण्याची साधारणतः भूमिका असते. परंतु त्या प्रथमतःच इतक्या आक्रमक आणि सडेतोड बोलल्या आहेत आणि रोखठोक बोलल्या आहेत की ज्या अजितदादा पवार यांच्या पक्षामधल्या एका मंत्र्याविषयी म्हणजेच धनंजय मुंडे यांच्याविषयी रोखठोकपणे बोलल्यात. त्यांचा रोख अर्थातच अजितदादांच्या पक्षावरती आहे, हे नाकारून चालणार नाही, हे उघड सत्य आहे. या पाठीमागे सगळी गणितं एकूण काय झालंय गेल्या काही दिवसांच्या राजकारणामध्ये की
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरती टीका टिप्पणी करते. उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका टिप्पणी करते. सेम कंडिशन या दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये आहे. अजितदादांचा गट शरद पवारांच्या गटावरती टीका टिप्पणी करतो आणि यांचा गट त्यांच्यावरती करतो. त्यामुळं सुप्रियाताईंच्या हाती काहीतरी ठोस लागल्याचं जे तुमचं विधान आहे, मला त्याला जोडून असा प्रश्न विचारावा वाटतो की त्यांनी ठरवून, या संपूर्ण पक्षाने आता ठरवूनच अजितदादा पवार यांच्या पक्षाकडे बारकाईने लक्ष द्यायचं ठरवलेलं दिसतंय का? किंवा त्यांच्या एका एका मंत्र्याला लावून नामोहरम करण्याचं, जशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं किंवा त्यातल्या गटानं ऑपरेशन टायगर राबवून उद्धव ठाकरे यांच्या गटातली बरीचशी मंडळी तिकडे ओढण्याचा सपाटा लावलाय, तसं काहीसं धोरण, तसं काहीसं शस्त्र यांनी नीती अशी अवलंबली असं वाटतंय का? वास्तविक तसंही आपल्याला डायरेक्ट असं म्हणता येणार नाही. परंतु धनंजय मुंडे, सुप्रियाताई सुळे यांच्यातल्या वादाची ठिणगी 2019लाच पडलेली आहे. वास्तविक तो पहाटेचा शपथविधी अजितदादांचा तो जो झालेला आहे, तर त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकंदरीत मोरख्याचं काम जे केलेलं आहे, तर ते धनंजय मुंडेंनी केलेलं आहे. हे काही लपून राहिलेलं नाही. म्हणजे जे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी जो पहाटे शपथविधी घेतला आणि त्या सगळी जी प्रक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार म्हणजे एकत्रित करण्याचं बऱ्यापैकी काम किंवा पुढाकार जो घेतला होता, तो धनंजय मुंडेंनी घेतला होता. ही वस्तुस्थिती आहे आणि हे समोरही आलेलं आहे. तर एकंदरीत आपल्या बापाचा पक्ष फुटतोय, आपल्या बापाने स्थापन केलेला पक्ष फोडला जातोय, याचा राग एका लेकीला असणं स्वाभाविक आहे. दोघांमधली जी ठिणगी आहे, लागलेला वणवा आहे, त्याला पार्श्वभूमी 2019ची आहे. एकंदरीत पक्ष फोडाफोडीकडे जर बघितलं आपण, पवारांकडे फार फोडण्यासारखे कोणी उरलेले नाहीये. ते हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच नेते किंवा आमदार किंवा खासदार उरलेले आहेत. खरं तर धनंजय मुंडे कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्याअंतर्गत थोडेसे अडचणीत आहे, हे महाराष्ट्राला माहीत आहे. वास्तविक करुणा मुंडे त्यांच्या पहिल्या पत्नी आहेत, याचे पुरावे करुणा मुंडे देत आहेत. किंबहुना मुलांचा पासपोर्ट असेल, त्यांच्याकडे असलेली आयुर्विम्याची पॉलिसी असेल किंवा इतर जे पुरावे असतात त्याच्या अनुषंगाने त्या बोलतात. वास्तविक करुणा मुंडेंनी हे पण सांगितलं होतं की अमुक अमुक दिवशी अमुक अमुक तारखेला धनंजय मुंडेंचा राजीनामा होईल. त्या दिवशी न होता दुसऱ्या दिवशी तो राजीनामा झालेला आहे. आता एकंदरीत त्यांनी जी माहिती जी लपवलेली आहे धनंजय मुंडेंनी पत्नीबद्दल, जे त्यांनी ऍफिडेव्हिट केलेलं आहे इलेक्शनच्या निवडणुकीच्या काळामध्ये जे सबमिट करायला लागतं, तर त्याच्यामध्ये तफावत आहे. तर असं बोललं जात आहे म्हणजे एकंदरीत राजकारणामध्ये असं बोललं जातं आणि त्याच्यामध्ये लॉ पण असं साधारणपणे सांगतो की त्यांची आमदारकीही धोक्यात आहे. वास्तविक त्यांचं मंत्रिपद तर गेलंच गेलं, परंतु त्यांची आमदारकी पण धोक्यात आहे. अर्थात हे धोक्यात कोणामुळं आहे, तर ह्या तिघींमुळं येईल असं मला वाटतं. सुप्रियाताईंनी त्याच्यात नंतर उडी घेतली, परंतु अंजली दमानी यांचा पाठपुरावा, करुणा मुंडे यांनी जो पाठपुरावा सुरू केलेला आहे, याची ही फळं आहेत आणि ती धनंजय मुंडेंना भोगावी लागतील असं मला वाटतं. हा राग एकूण धनंजय मुंडेंवरती आहे की अजितदादा पवारांवरती आहे सुप्रियाताईंचा? कारण ज्या वेळेला पक्ष एकसंध होता, एकत्र होता, त्यावेळेला शरद पवार साहेबांनी सुप्रियाताईंना कार्याध्यक्ष केलं आणि अजितदादांनाही केलं. म्हणजे तेव्हापासून ही सुप्त संघर्ष आहे की म्हणजे अजितदादांवरती टार्गेट आहे, लक्ष करायचं अजितदादांना की धनंजय मुंडेंना? धनंजय मुंडे हे आत्ता सापडलेलं काय म्हणूया आपण छोटस लक्ष असं म्हणता येईल. वास्तविक अजित पवारांवरती त्यांचा राग आहेच आहे. पक्ष फोडलेला आहे हे शल्य कायम त्यांच्या मनात आहे. परंतु त्यांचे साथीदार, जवळचे साथीदार कोण, तर धनंजय मुंडे. आयते ते यांच्या म्हणजे तावडीत सापडलेले आहे. त्यामुळे ती शिकार तर ते करणारच, त्याच्या पद्धतीने ते पाठपुरावा करणारच आहे. तर त्याच्याबद्दल शंका घेण्याचं काहीच कारण नाही. अर्थात मागच्या काही निवडणुकीच्या वेळेस ज्यावेळी पक्ष फुटीनंतर ज्यावेळी त्या भाषण करायच्या सुप्रियाताई, त्यावेळी त्यांचं एक वाक्य फार बोलकं आहे. ते वाक्य काय आहे? नाद करा परंतु बापाचा नाही. हे ज्या पद्धतीने ते अतिशय आक्रमक पद्धतीने जे मांडत होते ना, तर ते त्यांची जी चीड आहे, तर ती अजितदादांवरची चीड आहे, तर ती त्यावेळी समोर आली, यावेळी समोर येते, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, आणि हे चालत राहील असं मला वाटतंय. कारण सामोपचाराची भूमिका सुप्रियाताई शरद पवार घेतील का,
किंवा अजित पवार आता घेतील का? कारण आता वाटा वेगळ्या झालेल्या आहेत असं एकंदरीत म्हणावं लागेल. हं. हं, 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 हं. वाटा वेगळ्या आहेत, बरोबर आहे. सगळं तुम्ही म्हणता अगदी मान्य आहे. परंतु मला यात एक चित्र दिसतं, की साधारणपणे आत्ता चर्चेत पक्ष नाही. शरद पवारांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, तो अजिबात चर्चेत नाही आणि तुम्ही मगाशी म्हणालात तसं, की त्यात कोणी येणारही नाही आणि त्यातून कोणी जाण्याची फारशी सुतराम शक्यता दिसत नाही. मग अशा वेळेला आपला पक्ष चर्चेत ठेवण्यासाठी अशी बैठकांमध्ये आक्रमक भूमिका घेणं म्हणा किंवा विरोधी पक्षांवरती टीका-टिप्पणी करणं म्हणा, हे पक्ष सातत्यानं चर्चेत ठेवण्याचा जो प्रयत्न असतो, तो सध्या कारण जयंत पाटलांची परवा चर्चा झाली. जयंत पाटील गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. कुठल्यातरी पक्षात जातील अशी चर्चा आहे. या चर्चा जाणीवपूर्वक घडवून आणल्या जातायत का या पक्षाकडून? काय वाटतं तुम्हाला? पक्षांचे स्वतःचे टीआरपी वाढवण्याचे काही प्रयत्न असतात. ते नाकारून चालणार नाही. हं. अर्थात संतोष देशमुख यांच्या दुर्दैवी हत्येनंतर ज्या गोष्टी घडल्या तर त्याच्यामध्ये विरोधी पक्ष अतिशय म्हणजे क्षीण, वीक ज्याला म्हणूयात, अतिशय दुर्बल निघाला. तर या पार्श्वभूमीवर साधारणपणे शरद पवारांची राजकीय नीती काय सांगते, की थोडंसं शांततेने त्यांचं राजकारण चालतं. काही दिवस उलटल्यानंतर सुप्रियाताईंनी हे सगळं मग त्याच्यावरती भाष्य असेल किंवा मग हे कालचं विधान असेल, याच्यावरती त्यांनी जे सुरू केलेलं आहे. निश्चितच मग याच्यावरती असं वाटतंय, की साधारणपणे हे सगळं झाकोळ जो पक्षावरती आला होता, एकंदरीत विरोधकांवर आणि एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटावरती. तर तो झाकोळ दूर करण्यासाठी सुप्रियाताईंचा हा प्रयत्न निश्चितच असणार आहे. अर्थात त्याला निमित्त वेगळं आहे, पण सापडलेलं सावज आहे. हे सगळं जरी असलं तरी प्रयत्न तो नाकारता येत नाही आपल्याला. तो झाकळ दूर करण्याचा, आपल्या पक्षाची टीआरपी वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चित आहे. याच्यातून आपल्याला एवढं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर आहे. कारण पक्ष चर्चेत ठेवणं हे प्रत्येक पक्षाचं कर्तव्य असतं. त्यात काही गैर आहे असं म्हणता येणार नाही. त्यामुळे पक्षाची चर्चा सातत्यानं व्हायला पाहिजे. त्याच पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून जी जयंत पाटलांची चर्चा सुरू आहे, तशीच आता काल परवा सुप्रियाताई आक्रमक झाल्या. त्यांच्या आक्रमक विधानाची चर्चा आहे. कारण तुम्हीच मगाशी म्हणालात आणि एकूण महाराष्ट्रही चर्चा करतो, की सुप्रियाताई सहसा आक्रमक होत नाहीत. त्या सौम्य आहेत, संयमी वक्तव्य करतात. निश्चितच पक्षाला चर्चेत घेऊन जाणारं ठरलंच. पण शिवाय बरेच दिवस या विषयावरती हा पक्ष काही बोलत नाही, हा काही बोलत नाही, अशी जी चर्चा होती ते देखील पुसून टाकण्यात या पक्षाला यश आलंय. मला सांगा शिवाजीराव, जर हा दोन्ही पक्ष अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आता शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, हा मूळचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर एकत्रच असता आणि अशी स्थिती उद्भवली असती, तर धनंजय मुंडेंबाबत काय भूमिका झाली असती? एक अंदाज म्हणून आपण चर्चा करूया. खरं तर सत्य कटू असतं. म्हणजे सुप्रियाताईंना पण या निमित्तानं आपण एक सवाल विचारू शकतो. निश्चितच. ज्यावेळी धनंजय मुंडे तुमच्या सोबत होते, ज्यावेळी ते गोपीनाथ मुंडेंना सोडून तुमच्या पक्षात आले, तुम्ही त्यांना राजाश्रय दिलेला आहे. तर त्यावेळी आपल्या सोबत येणारी व्यक्ती कशी आहे, त्याचे एकंदरीत उद्योग काय आहेत, त्याची राजकीय पार्श्वभूमी तुम्हाला माहित आहे. परंतु जे बाकीचे उद्योग आहेत, त्यांच्या आजूबाजूचा जो गोतावळा आहे एकंदरीत राजकीय, तो कसा आहे, त्यांची भूमिका कशी आहे, ते स्वभाव कसा आहे, राजकीय स्वभाव कसा आहे, एकंदरीत त्यांच्या बाबतीत तिथलं त्या स्थानिक ज्या भागातून ते येतात त्यांच्या तिथे त्यांचं वलय कसं आहे, त्यांच्याबद्दल काय विचारसरणी लोकांची आहे, याचा जर विचार करायला त्यावेळी केला नाही का सुप्रिया सुळेंनी? मग आता ते तुमच्या विरोधात गेलेत म्हणून तुम्ही कठोर भूमिका घेणार. जोपर्यंत तुमच्या सोबत होते तोपर्यंत तुम्ही शब्द बोललेला नाही, ही तुमची चूकच आहे. दुसरी गोष्ट, आता ते विरोधात आहे तुमच्या आणि ते सापडलेले आहे म्हणून तुम्ही आक्रमक बोलताय. ही ठीक, तुमची ही जरी बाजू परफेक्ट जरी असली तरी तुम्ही त्यावेळी गप्प का, हा प्रश्न आपल्याला विचारावासा वाटतो या निमित्तानं. ही चूक आहे सुप्रियाताईंची, ही चूकच आहे, हे नाकारून चालणार नाही. तुम्हाला सगळं माहित असतं. राजकीय लोक ही फार हुशार असतात, राजकीय नेते मंडळी ही फार हुशार असतात. सगळ्यांच्या कुंडल्या ते व्यवस्थित ठेवतात. मग ह्या कुंडल्या धनंजय मुंडेंची कुंडली तुम्हाला माहित नव्हती का? मग हा दोष, जसं तुम्ही धनंजय मुंडेंकडे एक बोट करताना काही बोटे तुमच्याकडे पण जातात. वेगळ्या अर्थाने आपण म्हणत नाही. आपण इथं फक्त माहितीच्या बाबतीत बोलतोय. तुमच्याकडे, तुम्हाला ती माहिती असणार धनंजय मुंडेंच्या बाबतीत, तरी तुम्ही ती डोळे झाक केलेली आहे. तुमचं पाप आहे असं मला ठामपणे म्हणावंसं वाटतं.
अगदी बरोबर आहे की त्यावेळेला जर समजा एकत्र पक्ष असता आणि त्यावेळेला अशी परिस्थिती उद्भवली असती तर अशीच भूमिका राहिली असती का? याबद्दल शंका घ्यायला वाव आहे किंवा चर्चा करायला वाव आहे. त्याच्या पुढे जाऊन मला असं विचारावं वाटतं की त्यांनी जे विधान केलंय की मी अशा पक्षात नाही हे फार बरं झालं, पक्ष फुटला हे फार बरं झालं. या मुद्द्यावर आपण पुन्हा येऊया. त्यांनी असं विधान केलं की त्या बंदूक तो पुरुषच नाही, जो बंदूक आपल्या पत्नीच्या गाडीमध्ये ठेवतो, अशा पद्धतीचं विधान. तर अशा व्यक्तीला अशी व्यक्ती पूर्वी त्याच ज्या पक्षामध्ये होती, ज्या पक्षामध्ये सुप्रियाताई देखील होत्या, मग त्यावेळेला सुद्धा काय धनंजय मुंडेंना या पक्षाच्या नेत्यांना ओळखता आलं नाही का? असं म्हणायला वाव आहे का? अगदी बरोबर, निश्चितच. कारण आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे काय आहे की राजकीय लोकांकडे, राजकीय नेत्यांकडे ज्यावेळी आपल्याकडे आपल्या पक्षात आपण प्रवेश देतो किंवा आपला एखादा कार्यकर्ता घडत राहतो, त्याचा कार्यकर्त्याचा नेता होतो, त्यावेळी त्याची सगळी कुंडली तुमच्याकडे असतेच ना. तुम्ही कुंडली म्हणजे आपल्याला काय की त्याचा राजकीय प्रवास, त्याची एकंदरीत राजकीय कारकीर्द किंवा त्याचं वागणं, बोलणं, देहबोली किंवा इतर त्याच्या कारवाया चांगल्या अर्थानं, वाईट अर्थानं, किंबहुना त्याचा सगळा बायोडेटा, कुंडली हे सगळं तुमच्याकडे असतंच असतं. आणि हे जर तुम्ही जर आमच्याकडे आम्हाला त्यावेळी माहित नव्हतं, हे जर असं कोणी जर आता जर बोलत असेल तर ते चुकीचं आहे. ते कम्प्लीट डोळे झाक आहे. ते पूर्णपणे डोळे झाक आहे. पण निश्चितच सुप्रियाताईंना धनंजय मुंडेंबद्दल हे सगळं माहित होतं. वास्तविक युवा मोर्चा भाजपापासून त्यांची जी कारकीर्द आहे, अतिशय आक्रमक नेते आहेत धनंजय मुंडे. वास्तविक हे यांच्या विरोधात होते. सुप्रियाताई किंबहुना शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या त्या विरोधात होते. पूर्वी त्यांनी विरोधात काम केले, कारण भाजपामध्ये काम केले, देवेंद्र फडणवीसांबरोबर काम केले. ते आक्रमक असणारच. हे सगळं माहीत असताना आणि ते ज्या भागातून येतात, ज्या मराठवाड्यातून येतात, ज्या वंजारी समाजाचं ते प्रतिनिधित्व करतात, किंबहुना ते ओबीसीचं प्रतिनिधित्व अलीकडे करतात, या सगळ्या पार्श्वभूमीवर बीडचं राजकारण तुम्हाला माहित आहे. एकंदरीत तुम्ही इतके वर्ष त्या राजकारणामध्ये घालवलेले आहे. त्याच्यामुळे मला असं म्हणावंसं वाटतं की तुम्हाला हे माहीतच नाही, किंबहुना धनंजय मुंडे यांची कुंडलीच तुमच्याकडे नाही आणि आम्हाला त्यावेळी माहीतच नव्हतं. हे जे असं जर तुम्ही अलीकडे जर म्हणणार असाल, अजून त्या म्हणालेल्या नाहीत, परंतु असं जर तुम्ही म्हणणार असाल तर हे तकलादू बोलणं आहे. तकलादू बोलणं आहे. हे निरर्थक बोलणं आहे असं मला वाटतं. बरोबर. या घडीला अशा जर वक्तव्य होत असतील तर ती आत्ताच्या घडीला निरर्थक आहेत असं शिवाजीरावांचं म्हणणं आहे. शिवाजीराव, या संपूर्ण घटनाक्रमामध्ये तुमच्या लक्षात आलाही असेल, मला आणखी एक वेगळा पदर दिसतो. ज्या वेळेला सुरेश धस हे भाजपचे आमदार आहेत, पंकजाताई मुंडे देखील भाजपच्याच नेत्या आहेत, भाजपच्या आमदार आहेत आणि ते आता मंत्री देखील झालेले आहेत. त्यांच्यामध्ये ज्यावेळेला भाजपमध्ये अंतर्गत सुंदोपसुंदी निर्माण होते असं लक्षात आलं, त्यावेळेला विरोधी पक्षांनी टीका टिप्पणी करायला सुरुवात केली आहे असं म्हणायला वाव आहे का? तुमचं काय निरीक्षण आहे? अगदी बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्या दोघांमध्ये जो कलगीतुरा सुरू झाला त्याच्यानंतर काही मुद्दे पुढे आलेले आहेत. आता वास्तविक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडनं काही अपेक्षा आहेत खूप चांगल्या आणि तशा काही अपेक्षा नाहीत. आता 2-3 मुद्दे परत आपण इथे चर्चा करूयात भाजपाच्या अनुषंगाने. वास्तविक काय आहे की देवेंद्र फडणवीसांचं कौतुक निश्चितच करायला पाहिजे. कारण त्यांनी काय केले, राजकीय दृष्ट्या आपण बोलतोय की त्यांनी धनंजय मुंडेंवरती दबाव आणून तो राजीनामा घेतला. तिथे अजितदादा उघडे पडले. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. अजून एक दुसरा मुद्दा आहे की तानाजी सावंत हे जे शिंदेचे जे मंत्री होते, तर त्यांना मंत्रिपदापासून ठेवलं. त्यांची 3100 कोटी रुपयाची आरोग्य खात्याचे मंत्री असताना त्यांनी जी कॉन्ट्रॅक्ट दिली, त्या कॉन्ट्रॅक्टच्या भोवती आता क्वेश्चन मार्क देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे. त्याची चौकशी होईल, त्याच्या फाईल गोळा होतील किंवा काय होतील ते सगळ्या गोष्टी. देवेंद्र फडणवीसांनी आता काय केलेलं आहे, 1-2 गोष्टी परफेक्ट केलेल्या आहेत. एक अजितदादांना पण काही ठेवलेलं आहे, आपल्या जास्त फडफड करू नये, आणि शिंदेंनाही सांगितलेलं आहे की फडफड करू नका. कारण काही लोकांच्या फाईली कदाचित ते जमा करत असतील. त्याची 2 उदाहरणं आहेत. एकाचं तर आता आपल्याला रिझल्ट दिसलाच आहे. कदाचित उद्या भविष्यात तानाजी सावंतांच्या बाबतीत पण रिझल्ट येऊ शकतो. हा इशारा आहे. हा इशारा कोणाला आहे? अजितदादांना पण आहे आणि एकनाथ शिंदेंना पण आहे. हा गर्भित इशारा दोघांनी लक्षात घ्यायला हवा. वास्तविक आता इथे देवेंद्र फडणवीसांकडनं अपेक्षा काय आहे? चुकीच्या पद्धतीने राजकारण चाललेलं आहे. चुकीच्या पद्धतीने राजकारण चाललेलं आहे. कसं चाललंय? त्याचा गाळ झालेला आहे, चिखल झालेला आहे. धस यांचा बोलवता धनी कोणीतरी असेल. आपल्याच पक्षाच्या एका महिला सदस्यावरती, समजा आमदारावरती ते जर बोलत असतील. आता
विषय याच्यामध्ये काय, टीका करायला हरकत नाही, पण तुम्ही कुठल्या पार्श्वभूमीवर करताय? दुर्दैवी घटना बीडमध्ये घडलेली आहे, अतिशय क्रौर्याची परिसीमा आहे ती, आणि तुम्हाला राजकारण सुचतंय, हे अतिशय दुर्दैवी आहे. हे महाराष्ट्राच्या एकंदरीत प्रतिमेला शोभत नाही. एकंदरीत ह्याला आळा कोण घालू शकतो? तर गृहमंत्री आहेत तेच, मुख्यमंत्री आहेत ते. तर त्यांनी काय केलं पाहिजे? आता इथे आपल्याला थोडंसं अजून एक वेगळं मला थोडंसं सांगायचंय, थोडंसं विषयांतर आहे. खरं तर केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, तर ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. कदाचित त्यांची जी इमेज आहे, त्यांचा जो अभ्यास आहे, ते ज्या विरोधातून ते घडलेले आहे, ते सत्तेतून नाही घडलेले, ते विरोधातून घडलेले आहे. हे नेतृत्व देवेंद्र फडणवीस त्यांना खूप संधी आहे देशाच्या पातळीवरती काही आपलं राजकारण विकसित करण्याचं किंबहुना नेतृत्व करण्याचं. हे सगळं असताना हे अतिशय चुकीच्या पद्धतीने ह्या चुका का करतायत देवेंद्र फडणवीस, हे अनाकलनीय वाटतं. कारण नितेश राणेंसारखा माणूस इतिहासात नसलेल्या गोष्टी बोलतायत, नंतर त्यांना तंबी देतायत, परत नितेश राणे असं सांगतायत की मी त्यांचा लाडका मंत्री आहे. हे काय चाललंय? देवेंद्र फडणवीस हे तुमच्याकडून अपेक्षित नाही. तुमची प्रतिमा अशी आहे की तुम्ही एक कर्तबगार नेते आहात. तुमच्याकडून तमाम सगळ्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे. निश्चित आहे, आपल्याला पक्षाच्या भेदाच्या पलीकडे जाऊन आपण बोलतोय ते, आणि एकंदरीत कर्तबगार तो व्यक्ती आहे. आणि या पार्श्वभूमीवर तुम्ही ह्या सर्व गोष्टीला आळा घातला पाहिजे. हे आता ज्या जातीय तेढ निर्माण होणारी वक्तव्य आहे किंबहुना हे तुमच्याच पक्षाच्या नेत्यांकडनं होतंय ना बऱ्यापैकी. याला कुठेतरी आळा बसवा, कुठेतरी काहीतरी जरब बसवा, हे अपेक्षित आहे. महाराष्ट्राच्या जनतेकडनं ही अपेक्षा आहे, महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे तुमच्याकडनं. पण मला असं वाटतंय तुम्ही तिथे अपयशी ठरतायत असं मला वाटतं, कारण तुमच्याकडनं ही अपेक्षा नाही. तुम्ही अपयशी ठरताय. तुमचं नेतृत्व वेगळ्या धाटणीचं आहे. तुम्ही एक शिस्तप्रिय नेते आहात. तुम्हाला स्वच्छ भारत अभियानाचे तुम्ही पाईक आहात, म्हणजे पाईक आहात असं म्हणता. तुम्हाला स्वच्छ कारभार इथं करायचा आहे, जलद कारभार करायचा आहे. मग तुमचं हे कुठे चाललंय? स्वच्छ महाराष्ट्र हे अभियान तुम्ही राबवा ना, तुमच्या पक्षापासूनच राबवायला हरकत नाही. आम्ही तुमच्यावर टीका करतो, आम्ही तुमचं कौतुक पण करतो, त्याला कारण आहे. कारण अपेक्षा तुमच्याकडनं असल्यामुळे टीका तुमच्यावर होणार, आणि ही तुम्हाला हे दुरुस्त्या करावंच लागणार, असं माझं ठामपणे मत आहे. अगदी बरोबर आहे. कारण मुख्यमंत्री आहेत, जे गृहमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस, आणि महाराष्ट्राच्या भाजपचे ते अत्यंत वरिष्ठ आणि प्रमुख नेते आहेत. त्यांच्याकडूनच अपेक्षा आहे की जी वेगवेगळी वक्तव्य होत आहेत पक्षाच्या विरोधात आणि पक्षाच्या अंतर्गत नेत्यांकडून, आमदारांकडून, खासदारांकडून, ती थोपवण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी, सगळ्यात महत्वाची जबाबदारी ही देवेंद्रजींवर आहे. कारण ते सुसंस्कृत आणि सक्षम असे नेते आहेत. सगळ्यांना गप्प बसवण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे, तर त्यांनी यावेळेला करायला हवं. आपण सुप्रियाताईंच्या विधानाविषयी बोलतोय. सुप्रियाताईंचं हे जे विधान आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट हा पुन्हा चर्चेत येण्याचं जी भूमिका आहे किंवा कारण आहे, याच्या पाठीमागे आता भारतीय जनता पक्षामधली अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर येऊ लागली आहे. मग आता आक्रमक व्हा किंवा याला सगळ्या गोष्टींना, या सगळ्या चर्चेला पाठीमागून कोणीतरी रसद पुरवतंय का, अशी शंका घ्यायला वाव आहे. तुमचं काय मत आहे? निश्चितच सर, हा तुम्ही अतिशय मार्मिक प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये काय आहे, वास्तविक पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामध्ये भाजपामध्ये आणि शिंदेच्या सेनेमध्ये किंवा शिंदेच्या सेनेमध्ये गर्दी झालेली आहे. आता तिथे मंत्रिपदांसाठी प्रचंड रेस आहे, पालकमंत्री पदासाठी रेस आहे, सत्तेचा मलिदा मिळवण्यासाठी प्रचंड रेस आहे. त्याच्यामधून अंतर्गत लाथाळ्या तिथे आहेत, हे नाकारून आपल्याला चालणार नाही. या सत्तेच्या मलिद्यासाठी किंबहुना मला जर काही गोष्टी मिळाल्या नाही तर मी नाराज आहे. मग या नाराजीतून काही गोष्टी विरोधकांना रसद पुरवण्याचं काम जर कोणी करत असेल तर ती शक्यता आपल्याला नाकारून चालणार नाही. निश्चितच कोणी असं अंतर्ज्ञानी नाही किंवा सगळीच माहिती विरोधकांची, सगळी इथपर्यंत खोलवर माहिती विरोधकांना पोहोचेल, ह्याच्यामध्ये फुटीची शक्यता आहे. ती फूट कुठली आहे? ही अंतर्गत जी रसद पुरवण्याची, माहिती पुरवण्याची ही जी शक्यता आहे ही नाकारता येत नाही. विरोधकांपर्यंत ही माहिती जाणार आणि त्याच्यातून हे भाजपामधले ज्या काही अंतर्गत लाथळ्या आहेत
ती जी संधी आहे विरोधकांना मिळालेली, किंबहुना आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूयात, कारण ते संधीचं सोनं करू शकतात, कारण त्यांच्याकडे काही एक व्यवस्थित प्लॅटफॉर्म आहे, बोलणाऱ्यांची संख्या चांगली आहे, त्यांच्याकडे वक्तृत्व असणाऱ्यांची म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे असतील किंवा सुप्रियाताई असतील किंवा अशी काही मंडळी आहेत. तर त्यामुळे ह्या संधीचं सोनं ते करतील आणि निश्चितच त्यांना काहीतरी रसद भाजपामधूनच मिळत असावी इथे शंका घ्यायला जागा आहे. अगदी महत्वाचं विधान केलं आणि फार मार्मिक दृष्टिकोन व्यक्त केला. संपूर्ण चर्चेच्या अंती हा मार्मिक दृष्टिकोन आणि एक मार्मिक उत्तर दर्शकांना सापडलं असावं की सुप्रियाताई एकदम आक्रमक होण्याचं कारण काय, किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट एकदम चर्चेत येण्याचं कारण काय, तर कदाचित भारतीय जनता पक्षातीलच अंतर्गत लाथळ्यांमधून तिथूनच काही रसद, तिथूनच काही गोपनीय माहिती तर प्रतिपक्षांना पुरवली जात नाहीये ना, अशी शंका घ्यायला वाव आहे. हा अतिशय महत्वाचं विधान शिवाजीरावांनी केलं आणि म्हणून त्याच धाडसावरती किंवा कदाचित त्याच आत्मविश्वासावरती देखील हे विरोधी पक्ष सगळे विधानं करत असावेत की आणखीही पुढची दुसरी विकेट देखील लवकरच पडण्याची ते जे वर्तवत आहेत, या विधानातली जी आक्रमकता आहे सुप्रियाताईंच्या, याच्या पाठीमागचं हे सगळं अंतर्गत राजकारण असं खेळलं गेलेलं असावं, खेळलं जात असावं, अशी शंका घ्यायला, अशी शक्यता व्यक्त करायला प्रचंड मोठा वाव आहे. शिवाजीराव, अतिशय महत्वाचा आणि मार्मिक असा दृष्टिकोन आपण या ठिकाणी मांडलात. गेल्या अर्धा तास एबीसी न्यूज नेटवर्कच्या दर्शकांशी आपण संवाद साधलात आणि मनमोकळी चर्चा केली, अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केलीत. त्याबद्दल मी एबीसी न्यूज नेटवर्कच्या सर्व दर्शकांतर्फे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आज आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. थँक्यू सो मच. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज.